तर झाले सगळं आवरून आता. आणि आज लय गडबड आहे, कारण की काल आपल्या बाजीला चोळलंय. इकडचं पण आवरून झालं सगळं. आणि बाजीला चोळलंय तर त्यांनी सांगितलंय 3 दिवस सलग आवताला हाणायचं. आवताला, कुळवाला ना टायराला, कशाला हाणायचं त्याला हाणा. काय काय होतं रे. तर त्यांनी सांगितलंय 3 दिवस सलग आवताला, कुळवाला नाही तर टायराला हाणा. हाणल्यानंतर अर्धा तास विश्रांती द्या. परत ऊन पाण्याने शेका, मिठाचं खडं, परत लिंबू वगैरे टाकून असं सलग 3 दिवस करायचं. मग आज पहिला दिवस आहे. भाजी शेट बघा फ्रेश आहेत एकदम. भाजीच्या डोळ्यात पण भरपूर फरक पडला आहे. पहिलं भाजी डोळे असं पडलेलं दिसायचं, हे बघा आता म्हणजे डोळं पण ॲट्रॅक्टिव्ह झाली. ती बघा करत राहायचं प्रयत्न, जेवढं होतं तेवढं आपल्या ज्यानं. मग आता मीन बाह्या निघालो कुळ आणायला. आणि दुसरा विषय आपल्या ह्याला पण शेकायचा आहे, बाबरे शेटला पाय जरा शिकून घ्यायचा आहे. चला येतो बघून. त्या निरवड घेतल्या मागं जाऊन. आता लिंब घ्यायचं चालू आहे, देशी लिंब. आणि आम्ही आलो इथं कॉलेजजवळ. कॉलेज आहे आणि कॉलेजच्या बरोबर समोर इथं राहण्यातलं, म्हणजे जरा समोर नाही, जरा अलीकडच्या साईडला. चला लिंब घेत आहे. भाजी बघा तुमच्यासाठी काय काय करायचं चाललं. फक्त सगळा पण रे भावा ये रे. तिने गॅरंटी घेतल्या त्यामुळे भारी वाटतं जरा. डायरेक्ट मैदानात काढा म्हणतील, कारण आपलं झाडच येईना मैदानात डायरेक्ट काढायचं. काय करायचं, मैदानातच काढायचं, काय होईल ते होईल. ती पण आहे ना. चालतं ही एवढं जाऊ दे आठवडा पूर्ण व्यायाम घेऊन त्याला फ्रेश करून पवनी देऊन वगैरे. त्याला आता लिंब घ्यायला लागलो. आणि नंदीचा पण आपण जे अवताल नंदी चालवायचं आहे त्यांची पण गाडी घेऊन आलो. ती यायला लागली, ती तोवर म्हटलं लिंब ती घेऊन यावं. फार झालं भाई. आता पुढं हे आहे कशाची पानं पुढं काय. आता लिंब निरगुडी झाली, करंजी आणि मीठ राहिलं तेवढं. आमच्या ध्यानात नाही बांधायची, बाहेरून बसल्या मस्ती करत राहिलो बरोबर. आणि मी बाह्या कोकराने दूध पाजत होतो, मागणं आली बाह्याला घातली धडाक. बाह्या माझ्या अंगावर शिर्डी उराव असली राहत आहे. बस कसं चाललंय. पाय अडकलेला आहे राधाचा, नाही रायबाचा. ए राधा, आणि इकडे शेट आपले पाय पुसरूनच बसले बिचारा. चला जायचा बाळ अवताला. आता बाबऱ्याकडे गेलं बघा. चला आली आली आली, खेळू दे, पाय मोकळं होऊ दे जरा तिचं. हो इकडं ब्रह्मा शेट आहेत, त्यांना तुझं नाही दाखवायचं. इकडं बांधलीत बघा एका साईडला. उजेड जरा अंधार पडतोय. आणि सगळेजण भरपूर कमेंट पण आलेल्या. सगळेजण म्हणत होते रायबाची तब्येत कमी करा कमी करा. एका आठवड्यात रायबाला आणला बघा स्लिममध्ये. आणि स्लिममध्ये आल्यापासून मस्ती पण लय करायला लागला, बघू शकता. गेलं का पोट रायबा शेटचं आपल्यात. ने शेट बघा अंगाव कशी तिथं आता. हे बापरे, आलीच. या या या. चला तुम्हाला पण शेकायचं आज. पाय घेतो शिकून तुमचा. अय राधा अगं वैरण बाका तरी उद्या उगून चालेल.
तिला बांधतात राहिल्या मका खायला. पायाडा नाही निघाला. मीठ नाही मोठी टाके खाली. तर ही मीठ आहे. तर ह्यात घातलेला आहे पाला. निरगुडी करंजीचा पाला परत लिंब आणि मीठ. भाजी शेट भाजीनं आपल्याला सगळं अनुभव दिलं बरं. सगळं पाहिजे त्या चला. तर एक नंबर मध्ये आता चालू झालं आपला भाजी. जोपर्यंत आता चालू तोपर्यंत पाणी उकळते. तापलं पाहिजे म्हणजे झाली पाहिजे. होय निघाला पाहिजे पाण्यात. ए भाजी बघा भाजी शेट आपली. बाजीराव चला बाजीराव. कसं आहे भाजी एवढ्या लांब आला आहे भाजीसाठी काय पण. तरी इकडं दुसरा नंदी घेऊन यायला लागलीत आणि मी भाजीला चालवत आता उजवीनं उद्या डावीनं परवा दिवशी उजवीनं. कुठं कुठं आणि त्या चोरणाऱ्या सांगितलं जोपर्यंत तोंडाला फेस येत नाही तोपर्यंत हाना. कारण की ते कपन वगैरे काय असेल ते सगळं बाहेर निघेल. कारण त्याला काल पावडर पाजली रात्री. आता आज आणि सकाळी पाजायचे. ऊन पाणी शिकून झाले पाचतो. चला आम्हाला अजून खांदाच कळालेला नाही याचा कुठलाय. आता त्याने काल चोळला त्यासने विचारलं आणि त्याने काय सांगितलंय उजवी पळवा ना डावी पळवा कुठनं पण पळवा. आणि शक्यतो करून म्हटले ते जेव्हा उजवी तुम्ही नांगरीला चालवणार आहे तेव्हा व्हिडिओ करा आणि मला सेंड करा. आणि जेव्हा डावीन चालवणार आहे तेव्हा पण व्हिडिओ करा आणि सेंड करा. मी तुम्हाला लगेच सांगतो कुठल्या खांदी चालणार आहे पळणार आहे ते. बघा कोणाची रे. हां हां आज राहणार 100%. भाजी शेटला चालू केलंय चालवायला. झोपलाय बघा कुळवाना. भाजी रे भाजी म्हणा काय माझी हलवलंय. पर्याय नाही भाजी नाही चालवलं तर आणि आकाडल. बघू शकताय तुम्ही. कुठंपर्यंत जाऊ दे. तर दगड ठेवायचा ठरलाय. काहीच दमलेलं नाही. चालेल मला वाटते काढे काय 10 इसनीच. सगळं शेडतलं आवरून झाले. चला भाजी हा तसा कशाने चालतोय. खेळू पडणं झालंय. आता जाताना हा यात असं जाऊ म्हणजे गुरु रुतल खाली रोज हा ना. हो पळाय बघतोय काही भाजी. चला पुढनं व्हिडिओ घेणार आला कारण पोरं नाही ते हा ह्याच्यावरती ओळखू शकतील.
आता तर बघू शकताय चल 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 बाजी चल तफेस पडलं तुम्हाला किती वेळा मी सांगितलं बैल आपली दोन्ही मारते नाही चाललाय विचार ते चाललाय तिकडे कुठे निघाला आहेस पुढे झाला आता मागणं चालणार नाही बाजे आमच्या ठिकाणी काय चालतंय अरे बाबा पहिला मी खाताशिवाय बैल पळत नाही की लोक मैदान एक ताप झालं नाही काय करा वळ आहेत ना माग तीन फेर पळायला कुठं कुठं इकडं सगळ्यांना चालू भाई हो आता फासफूस करायला आलाय वाज चल आला का बसतोय काय आता बाजे नाही त्याने सांगितलं ते सगळं कप बी बाहेर तिथं मोकळा झाला की लगेच कडे चल बाजे चांगला फेस पडला बाजी हो हो पुढे वलाय 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 जाऊ दे या या हो पाणी पुढे डाबराय पाण्यात या शेवट रोड काय बाई काजू मार पाकच बँडाळा चल या या पाकच मोकळा झाला झालं तू काय बोललं चल अशा तऱ्हेने भाजीचा शेवटचा राऊंड येऊ आता उद्या आणि चालवायचं आहे नाही त्याला 3 दिवस हाणायचंच आहे चला आणि भाजी बरोबर आमचा पण व्यायाम होतोय बघा असा चालत आहे आणि दुसरा एक नदी आणला बाह्याचा कॅरा द्यायचा होता का ती म्हणजे ती आपण पण हाणूया आवताना तेजा हा बाह्याचा नंदी आहे बाह्या शेतापली यांचा हा बघा तेजा
चला आता डायरेक्ट भेटाय शेडत आणि भाजीच्या शिरा असल्या दिसायला लागलेल्या हाय कशी शिरा दिसते भाजी भाजी आपला चालवून आणलाय ओकेच चला काढ भैया लागलाय तेजाला हे करायला कुळव माराय तेजाचा त्या नंदीबरोबर भैयाला म्हटलं असं करतो मग अजून शेरडासनं वैरण बांधायचे आहे गायासनं वैरण टाकायचे आहे तू मारतोवर मी त्यासनं वैरण टाकतो कुट्टा करून आणि आपला भाजी बघा इथं बांधलाय इकडं बापरे आराय बा सगळे बांधलेत ब्रह्मा 10 वाजलेत वैरण टाकून घेतो तेवढी भुका लागली त्यासनी चला आणि ह्या कांड्या राहिल्या त्या काल हत्ती गावता जेवढे शिल्लक राहिलेत त्या पण लावायचे त्या घेतो कुट्टा करून आता त्याला काय शेकायचं का नाही बाबऱ्याला पण शेकायचं आहे भाजीला आपण धुवायचं आहे भैया काल आण खाल्लं का काल मेन भैया सकाळी तर आलेलो ते डायरेक्ट संध्याकाळी 7:30 वाजता घालला आणि परत सकाळची आंघोळ मी संध्याकाळी केली आणि जेवण नाही काय नाही आज पण ते झालं कर आज लवकर होय टोपण आहे की होय पाणी उकाळलेलं लय असा गार कुत्तारलाय त्याला ओकेच तर म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं आज सकाळी लय फास्ट काम केली आम्ही दोघांनी म्हणलं कालच्याकडे नको आला बाबा मग तिकडं जाय तर घेतो मस्तपैकी भाजीला शेकून हे भाजी बघला का बाळा फुसकुरा लागले बाळ फुसकुरा लागले चल चल शेकायचं आहे तुला भाजी आपला आणि रायबा शेट बघा वैरण खायला लागलीत रायबाला फेरा द्याच होता आज खरं परवा दिवशी जाणतावली गोळी दिल्या हायटेकची त्यामुळे डॉक्टर म्हणले आज फेरा देऊ नका त्याला अजून 1-2 दिवस 3 दिवस काय ताप देऊ नका म्हणून कॅन्सल जागेवर रायबा आणि आला का आता रायबा फिगरमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा लय पोट सुटलेलं कासरा होय अजून कासरा लागणार घेतो धुवून आता भरा पाण्याचा कलर बघा कसा झाला पूर्णपणे तांबूस कसं ते आपलं कुजलेलं पाणी असं दिसतं का कुजलेलं पाणी नव्हतं साठ्याचं पाणी असते का शेवाळ्याला तसं दिसायला आलं पाणी आव्याला बोलवे किती चला घेतो आता मस्तपैकी भाजीला नुसता शेकणार आहे कारण पोहणीच्या वेळेस आम्ही त्याला मस्तपैकी धुणार साबण बिबन लावून
खरं गेली गाडी तर बाबऱ्याला पण लागणार मैदानात आज भाई तेल पाहिजे काय मोहरीत पोंगील कधी आता तुला काय बिघडते हे पाव का आणणार पी खपरी पण पता राहायची काय होते असं